हे गाईज, मी शुभम आणि आज आपण बोलणार आहोत बेसिक फोटोग्राफी बद्दल। हा चॅप्टर पहिला असेल आपला। यामध्ये आपण थोडेफार कॅमेरा बद्दल माहिती जाणून घेऊया। फर्स्ट ऑफ ऑल, कॅमेरा तुमच्या समोर आहे। हा निकॉनचा 3200 क्रॉप सेन्सर वाला कॅमेरा आहे। माझ्या लाईफ मधला हा पहिला कॅमेरा। आणि सांगायला गेलं तर मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असाल त्याच्यामध्ये मी ज्योतिबा यात्रेचा फोटो काढला होता। तो ह्याच कॅमेरावरती काढला होता आणि त्या फोटोला खूप अवॉर्ड्स मिळालेत मला। जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी लिंक देतो, ती एकदा पाहून घ्या। आता आपण बोलायला गेलं तर ही कॅमेऱ्याची बॉडी आहे, ही कॅमेऱ्याची लेन्स आहे। लेन्स खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात। ही आत्ता बेसिक लेन्स आहे 18-105, जी कॅमेरा बॉडी सोबत आपल्यासोबत येते कॉम्बो ऑफरमध्ये। हा निकॉनचा बेसिक कॅमेरा म्हटला तरी वावगं ठरणार नाही। हा खूप जुना कॅमेरा, ऑलमोस्ट मला हा घेऊन 6 ते 7 वर्ष झाली, पण हा अजून चालू कंडिशनमध्ये आहे। याच्यावरती मी मॅक्रो किंवा ह्याच्यासोबतच माझ्याकडे एक 40mm मॅक्रो लेन्स आहे, ती मी यूज करतो मॅक्रो एलिमेंटसाठी। ती खूप चांगली उपयोगी पडते मला। तसंच माझ्याकडे दुसरा कॅमेरा सोनीचा 7M4 आहे, ज्याच्यात आता शूट चालू आहे आपलं। कॅमेरामध्ये खूप डिफरंट मोड्स आहेत। आपण मोस्टली मॅन्युअल मोड आणि ऑटो मोड वरती बोलतो, पण कॅमेरामध्ये अजून जे 3 मोड आहेत त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगतोय। त्याच्यामध्ये आला अपर्चर प्रायोरिटी मोड, स्पोर्ट्स मोड आणि प्रोग्राम मोड। प्रोग्राम मोडमध्ये तुम्ही ISO मॅनेज करू शकता, तसंच अपर्चर प्रायोरिटी मध्ये तुम्ही अपर्चर मॅनेज करू शकता आणि स्पोर्ट्स मोड मध्ये तुम्ही शटर मॅनेज करू शकता। या तिन्ही गोष्टीची मी पुढे सविस्तर माहिती देतोय, ती तुम्ही बघून घ्या। एक्सपोजर ट्रायंगल। आता तुम्ही विचार करत असाल की एक्सपोजर ट्रायंगल काय आहे। एक्सपोजर ट्रायंगल बेसिक मध्ये तुम्हाला सांगतो, ISO, अपर्चर आणि तुमची शटर स्पीडची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही सेट करता त्याला एक्सपोजर ट्रायंगल म्हणतात। जेव्हा तुमचा एक्सपोजर ट्रायंगल व्यवस्थित सेट होतो तेव्हा तुम्हाला उत्तम प्रकारचे फोटोज मिळतात। एक्झाम्पल घ्यायला गेलं तर ISO तुम्ही कसा सेट करताय, तुम्ही f किती ठेवलाय, त्याच प्रकारे तुमचं शटर स्पीड किती आहे, त्यावरती गोष्टी अवलंबून राहतात। तेव्हा तुम्हाला फोटो डार्क किंवा जास्त ब्राईट मिळतो। पण जेव्हा तुम्ही तिन्ही व्यवस्थित व्हॅल्यू सेट करता तेव्हा न्यूट्रल फोटो मिळतो आणि त्यातून तुम्हाला लोकांना तुम्ही ते फोटोज दाखवू शकता। एकदा काय होतं, जास्त ब्राईट असेल तर आपल्याला फोटो खूप लाईटली दिसतात, खूप म्हणजे असे भडक किंवा ब्राईटनेस जास्त असतो। अशा वेळी काय करतो आपण, शटर स्पीड आणि f व्हॅल्यूवरती खेळतो, ॲज वेल एज ISO वरती। जेवढा ISO तुम्ही कमी ठेवाल तेवढे तुम्हाला फोटो शार्प मिळतात। जेव्हा तुम्ही ISO 2000 किंवा 3000च्या वरती नेता तेव्हा तुमच्या फोटोमध्ये नॉईज किंवा ग्रेन्स यायला चालू होतात। तर आपण हे पुढे जाणून घेऊच। तर सगळ्यात महत्त्वाचं एक्सपोजर ट्रायंगल। जेव्हा तुम्हाला एक्सपोजर ट्रायंगल कळतो तेव्हा तुम्हाला फ्रेमिंग करायला चालू होतं, कारण की तुम्ही जेव्हा परफेक्ट फ्रेम बघता त्या परफेक्ट फ्रेममध्ये जी लाईट येते ती तुम्हाला एक्सपोजर ट्रायंगलवरती सेट करायची असते। की कॅमेरामध्ये ऑटो मोड असतो, ऑटो मोडवरती तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागत नाहीत। जेव्हा तुम्ही ऑटो मोड चालू करता तेव्हा तुम्हाला फक्त शटर क्लिक करायचं असतं। तेव्हा तुम्ही काय करता की तुम्ही उत्कृष्ट फ्रेम किंवा तुम्हाला जे दिसणारा तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे ते व्ह्यू फाइंडर मध्ये किंवा लाईव्ह स्क्रीनिंगला बघता आणि तशा प्रकारे फोटो काढता। अशा प्रकारे आपल्याला फोटोग्राफी करता येते। दुसरा मुद्दा आला मॅन्युअल मोड। मॅन्युअल मोडवरती काय करता येतं की तुमचे जे एक्सपोजर ट्रायंगल बद्दल जे मी बोललो तेच तुम्ही एक्सपोजर ट्रायंगल स्वतःहून सेट करावं लागतो। म्हणजे ISO तुम्हाला स्वतःहून सेट करावा लागतो, ॲज वेल एज आपलं अपर्चर व्हॅल्यू सेट करावी लागते, शटर स्पीड मॅनेज करावं लागतं। हे खूप ॲडव्हान्स मध्ये आहे, तर आपण पुढची गोष्ट जाणून घेऊ त्यापेक्षा। तर दुसरा मोड आहे ए म्हणजे काय, अपर्चर प्रायोरिटी। अपर्चर प्रायोरिटीलाच f स्टॉप मध्ये पण मोजलं जातं। f स्टॉप कशा असतात, एक लेन्सचे f स्टॉप 2.8 किंवा 1.4 पासून f16 ते f22 असतात। आपण पुढची गोष्ट जाणून घेऊया की जेव्हा तुम्ही f व्हॅल्यू सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला डेप्थ ऑफ फील्ड कळून येते की तुमचा सब्जेक्ट किती फोकसमध्ये आहे किंवा कोणता पार्ट फोकसमध्ये आहे। आपण आता एक खाली चार्ट दिलाय, त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिला आहे की तुम्ही f पॉइंट किती ठेवल्यावरती कोणती जागा किंवा कुठली गोष्ट फोकसमध्ये आहे। जेव्हा तुम्ही मिनिमम f पॉइंट ठेवता तेव्हा तुम्ही पोर्ट्रेट्स किंवा फुलांचे किंवा मॅक्रो फोटो किंवा ॲज वेल एज एक ठराविक डेप्थ तेवढा फोटो काढू शकता। ॲज वेल एज जेव्हा तुम्हाला ग्रुप फोटो काढायचे असतील, वेडिंग्स असतील किंवा तुमची पार्टीज असतील किंवा एक ॲटमॉस्फिअर आपल्याला कव्हर करायचं असेल आणि जेव्हा लोक जास्त असतील किंवा सब्जेक्ट जास्त असतील तेव्हा आपण f6 to f11 पर्यंत ठेवतो।
इवन म्हणजे F8 पर्यंत ठेवला जातो. इवन जर तुम्हाला लँडस्केप फोटोग्राफी करायची असेल तर तुम्ही F11 पासून पुढे कितीही मॅक्झिमम ठेवू शकता, ते तुमच्या याच्यावरती आहे. पण जेव्हा तुम्ही F व्हॅल्यू वाढवता तेव्हा तुमच्या कॅमेरामध्ये लाईट्स कमी प्रमाणात येतात. त्यावेळी तुम्हाला शटर आणि ISO वरती खेळावंच लागतं. जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी शिकत नाही किंवा त्याचा अनुभव घेत नाही तुम्हाला तोपर्यंत ह्या गोष्टी कळणार नाहीत. व्हिडिओ बघून गोष्टी कळत नाहीत मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही कॅमेरा घेऊन बाहेर नाही पडणार, त्याचा एक्सपिरियन्स नाही घेणार, अनुभव नाही घेणार, तोपर्यंत गोष्टी लवकरात लवकर कळून येत नाही. तर मित्रांनो, लवकरात लवकर कॅमेरा घ्या, बाहेर पडा, गोष्टी बेसिक जाणून घ्या आणि तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तुम्ही ऑटोमॅटिकली तुमची डेव्हलपमेंट होत जाणार. तुम्ही त्यातून ग्रोथ करत जाल. काही शंका वाटली तर तुम्ही डायरेक्टली मला फोन करू शकता, मेसेज करू शकता किंवा इंस्टाग्रामवर DM करू शकता. चला आपण जाणून घेऊया एस मोड बद्दल. एस मोड म्हणजे स्पोर्ट्स मोड. जेव्हा तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याचं फक्त शटर स्वतःहून मॅन्युअली ऍडजस्ट करू शकता, पण ISO आणि अपर्चर व्हॅल्यू कॅमेरा ऑटोमॅटिकली सेट करतं. तर तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा गाड्या रनिंग मध्ये असतात किंवा तुम्ही कुठला तरी शो अटेंड केला असेल जिथं गोष्टी खूप फास्ट किंवा रनिंग मध्ये होत आहेत, तेव्हा तुम्ही ह्या स्पोर्ट्स मोडचा यूज करू शकता. इवन कुठले खेळाचे असतील तेव्हा तुम्ही ह्या मोडचा बिंदास यूज करू शकता. यामध्ये तुम्ही शटर स्पीड फक्त मॅनेज करावं लागतं. तुम्हाला किती फास्ट हवंय त्या हिशोबाने कॅमेरा ISO आणि अपर्चर व्हॅल्यू सेट करतं. तिसरा मोड आहे तो प्रोग्राम मोड. प्रोग्राम मोड काइंड ऑफ ऑटोमॅटिकच आहे. तिथे तुम्ही अपर्चर व्हॅल्यू किंवा शटर स्पीड मॅनेज करू शकत नाही, तिथे तुम्ही ISO मॅनेज करू शकता. तेव्हा कॅमेरा सेमी ऑटोमॅटिक म्हटला तरी चालेल. प्रोग्राम मोड हा सेमी ऑटोमॅटिक आहे. त्यामध्ये तुम्हाला जास्त काही करावं लागत नाही, फक्त तुम्हाला लाईटचं डायमेन्शन बघावं लागतं, त्याप्रमाणे कॅमेरा ऑटोमॅटिकली सेट होतो. राहिला आता मॅन्युअल मोड. मॅन्युअल मोड काय असतो? जेव्हा तुम्ही एक्सपोजर ट्रायंगल शिकता तेव्हा तुम्हाला गोष्टी समजून येतात की कॅमेरा कसा सेट करावा, कोणत्या लाईटमध्ये कोणतं सेटिंग लावणं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही दिवसा असता तेव्हा तुम्हाला शटर स्पीड मॅक्स ठेवून ISO कमी ठेवून अपर्चर व्हॅल्यू सेट करावी लागते. साधारण भाषेत एक्सपोजर ट्रायंगल जेवढ्या लवकर तुम्ही शिकाल तेवढी तुम्हाला फोटोग्राफी करण्यामध्ये मदत मिळते. आणि मोस्टली ऑटो मोडवरती ॲस्ट्रो फोटोग्राफी किंवा लँडस्केप मोस्टली आपण काढत बसत नाही. तर स्पेशली जर तुम्ही ॲस्ट्रो फोटोग्राफी किंवा स्टार ट्रेल्स घेणार असाल तर तुम्हाला मॅन्युअल मोडचाच यूज करावा लागतो. काही शंका वाटली तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा. मी त्या शंका लवकरात लवकर तुमच्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. ॲज वेल ॲज कॅमेराबद्दल तुम्हाला मी थोडीफार माहिती दिली आहे. लाईक अ लेन्स आहे, कॅमेरा बॉडी आहे. अजून काही वेगळ्या शंका असतील तुम्हाला तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सपोर्ट. थँक्यू.